नमस्कार विद्यार्थी मित्र हो. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व करत असताना क्वेश्चन 5मधले ए आणि बी हे न्यूमेरिकल आपण सॉल्व केलेले आहेत. नाऊ टुडे विल डिस्कस अबाउट दी थर्ड प्रॉब्लेम ऑफ द क्वेश्चन नंबर 5. काय दिलेलं आहे याच्यामध्ये? द मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 किलोग्रॅम अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिवली. मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, आपला अर्थ सरफेसवर एका ऑब्जेक्टचं मास आणि वेट दिलेलं आहे. मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 5 किलोग्रॅम अँड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू 49 न्यूटन. देन वी डिटरमाइन द मास अँड वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द मून. मीन्स व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन मून. जर अर्थ सरफेसवर एखाद्या ऑब्जेक्टचं मास हे जर 5 किलोग्रॅम असेल आणि वेट जर 49 न्यूटन असेल, तर मूनवर त्याच ऑब्जेक्टचं मास किती असेल आणि वेट किती असेल हे डिटरमाइन करायचं आहे. फॉर दिस ॲझ्युम दॅट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 टाइम्स ऑफ दॅट ऑन द अर्थ. आपला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज इक्वल टू 1/6 टाइम्स द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ हे रिलेशन दिलेलं आहे. मग फर्स्ट वी राईट द गिव्हन क्वांटिटीज. सोल्युशनमध्ये पहा तुम्ही याच्यामध्ये गिव्हन क्वांटिटीमध्ये की द मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, लेट द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट, लेट द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन अर्थ हे दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे मास? मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू 5 किलोग्रॅम. देन वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, दॅट मीन्स व्हॉट? WE, weight of that object on the surface of the earth is equal to 49 न्यूटन दिलेला आहे. Then we determine the mass of that object on moon and weight of that object on moon is equal to how many? But at the same time the relation of the acceleration due to gravity of the moon is 1/6 times the acceleration due to gravity of the earth. हे relation दिलेलं आहे. Means what? The acceleration due to gravity of the moon is equal to 1/6 times the acceleration due to gravity of the earth. हेही रिलेशन दिले आहे आपल्याला. मग फाइंड काय करायचं नेमकं? व्हॉट इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द मून? वी नो दॅट मास रिमेन्स कॉन्स्टंट ईच अँड एव्हरी टाईम इन द स्पेस. कोणत्याही ऑब्जेक्ट, कारण मासचे डेफिनेशन आपण फाइंड केलेली. द मटेरियल कंटेंड इन द बॉडी इज नोन ॲज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. किंवा अमाऊंट ऑफ द मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, त्यालासुद्धा काय म्हटलं आपण? मास. मग मास कुठेही जरी मोजलं तरी ऑब्जेक्टचं मास चेंज होत नव्हतं. म्हणून आपल्याला एक क्वांटिटी मिळालेली आहे, मास ऑफ द, इथं लिहू शकतो आपण, मास रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एव्हरीव्हेअर. मग ते कुठेही असो, आणि म्हणून आपल्याला मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द मून इज इक्वल टू 5 किलोग्रॅम हेच लिहावं लागेल. मग फाइंड करायचं त्याच्यामधलं वेटचं रिलेशन. वी नो द फॉर्म्युला ऑफ दी वेट ऑफ दी एनी ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू m/GE, किंवा आपण हे G कॅपिटल लिहू शकतो, स्मॉल ए लिहू शकतो. इथं जे अर्थ सरफेसचा आपण विचार केलेला आहे की वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. रिलेशन एक दिलेले आहे आपल्याला, ते रिलेशन अगोदर लिहूया आपण की रिलेशन बिटवीन द ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द मून अँड अर्थ इज इक्वल टू, मीन्स व्हॉट? GM इज इक्वल टू 1/6 टाइम्स द GE. हो, लिहिलेलं आहे आपण हे. पण याचाच उपयोग करायचा आहे आपल्याला. सुरुवातीला फर्स्ट वी डिटरमाइन द ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द मून. GE इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M डिवाइड बाय R². आपल्याला हेही रिलेशन लिहिता येईल, पण याच्याऐवजी हे रिलेशनचा तो उपयोग करायचा आहे, पण याच्याऐवजी आपला वेटच्या साह्याने हे इझिली डिटरमाइन करता येईल. म्हणून याचा उपयोग न करता आपण वेटचा विचार करू. वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ दॅट अर्थ इज इक्वल टू m/GE. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 1. सिमिलरली weight of that object on the surface of the moon is equal to m into
gm, where gm is the acceleration due to gravity of the earth. Taking the ratio of the equation 1 and 2, weight of the any object on that surface of the earth divided by the weight of that object on the surface of the moon is equal to mge divided by mgm, where the mass of that object get cancelled. But we know that weight of the any object divided by the weight of the any object on the surface of the earth to the weight of that object on the surface of the moon. But we know the value of the weight of that object on the surface of the earth is 49 Newton divided by weight of that object on the moon is equal to GE by GM. आपण याच रिलेशनवरून लिहू शकतो की GE by GM इज इक्वल टू 6, कारण 6 हे राईट साईडला काय आहे, डिनॉमिनेटरला आहे, तर लेफ्ट साईडला येताना ते न्यूमरेटरला येईल. म्हणून आपण इथं लिहिणार की GE upon GM and the value of the GE upon GM is, that means 49 divided by weight of that object on the moon is equal to ratio आलेला आहे 6. and therefore you can say that क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण घेतलं तर 49 डिवाइड बाय 6, इथं 49 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू WM. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, therefore 6 1 जा 6, 6 8 जा 6 8 जा, then remaining is 1, then 6 1 जा remaining is 4, 6 6 जा remaining is 4, 6 6 जा, and therefore weight of that object on the moon is equal to 8.17 Newton, and mass of that object on the moon is always equal to the 5 kilogram because mass is constant in the inverse of the any object. क्वेश्चन नंबर 5 मधलं जे काय डी एक्झाम्पल आहे आपल्या याच्यामध्ये काय दिलं आहे की an object thrown vertically upwards reaches a height of 500 meter. When we thrown the any object in upward direction, it reaches a 500 meter distance from the surface of the earth. हा इथपर्यंत गेलेला आहे. The height of that object from the surface of the earth is equal to 500 meter. The object is thrown in upward direction. What was its initial velocity? थ्रो करत असताना जे काही सुरुवातीला आपण व्हेलॉसिटी अप्लाय केलेली ती डिटरमाइन करायची. दॅट मीन्स यू कॅन डिटरमाइन द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज थ्रोन. But when it reaches a 500 meter distance and it will be stable, that means its final velocity is equal to 0. Assume that the acceleration due to gravity g is equal to 10 meter per second square दिले. ॲक्च्युली फॉर कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला g ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिली, पण g ची व्हॅल्यू ॲक्च्युअल असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. कॅल्क्युलेशन हे राऊंड फिगरमध्ये येण्यासाठी आपल्याला जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेली आहे. मग सुरुवातीला आपण हे डिटरमाइन करूया की व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द एनी ऑब्जेक्ट विच इज थ्रोन फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट रिचेस ए 500 मीटर डिस्टन्स अँड देन इट विल बी स्टेबल. दॅट मीन्स फायनल व्हेलॉसिटी बिकम 0. मग सोल्युशन घेताना याच्यामध्ये काय करा, ए म्हणून द इनिशियल व्हेलॉसिटी टू डिटरमाइन द इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू हाऊ मेनी, देन फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. Object is thrown in upward direction, it is nothing but the opposite to the direction of the acceleration due to gravity. कारण acceleration due to gravity always toward the center of the earth. कारण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलेरेशन इज ऑलवेज टोवर्ड द सेंटर ऑफ दी अर्थ. पण डाऊनवर्ड डिरेक्शनने ते पॉझिटिव्ह कन्सिडर केलं असतं आणि म्हणून अपवर्ड डिरेक्शनने थ्रोन करत असताना जीची व्हॅल्यू आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यावी लागेल. आणि मग आणखी काय दिलं याच्यामध्ये, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. मग हे किती वेळानंतर तो ऑब्जेक्ट खाली पडेल ते आपण नंतर फाइंड करूया. मग फर्स्ट वी डिटरमाइन द इनिशियल व्हेलॉसिटी व्हेन द ऑब्जेक्ट इज थ्रोन इन अपवर्ड डिरेक्शन. हे साठी काढूया आपण त्याच्यामध्ये, व्हेन ऑब्जेक्ट इज थ्रोन इन अपवर्ड डिरेक्शन, व्हेन ऑब्जेक्ट थ्रोन इन अपवर्ड्स, हे अपवर्डला फेकलेलं आहे. आपलं इक्वेशन या दिलेल्या क्वांटिटीशी मिळते जुळते कोणतं इक्वेशन यूज करता येईल ते पहा. बाय यूजिंग द फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन, v इज इक्वल टू u प्लस AT. हो, आपल्याकडे ए उपलब्ध आहे पण टी उपलब्ध नाही आहे, मग नाही डिटरमाइन करता येतं आपल्याला याच्यामध्ये. मग दुसरं इक्वेशन
एस इज इक्वल टू परत एक व्हॅल्यू दिलेला आहे आपल्याला की एच इज इक्वल टू किंवा एस इज इक्वल टू, आपण इथे एस लिहूया, एस इज इक्वल टू 500 मीटर, इथं एसची व्हॅल्यू लिहूया. मग बाय युजिंग द सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन, बाय युजिंग सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन किंवा थर्ड यूज करू शकतो आपण. काय सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हो, याच्यामध्ये उपयोगात आणता येणार नाही आपल्याला कारण टीची व्हॅल्यू उपलब्ध नाही आहे आपल्याकडं. एस आहे, ए आहे, पण इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड करायची. मग इनिशियल व्हेलॉसिटीची फाइंड करण्याची जी व्हॅल्यू आहे त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज जो काय करावा लागेल तो थर्ड आपल्याला यूज करावा लागेल, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करावं लागेल. बाय युजिंग द थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. हो, व्हॅल्यू उपलब्ध आहेत आपल्याकडं. द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट ही डिटरमाइन करायची, बट व्हेन रिचेस ए 500 मीटर डिस्टन्स इट्स velocity become 0. That means the value of the v is 0 square is equal to u square plus 2a. acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनने पॉझिटिव्ह आहे, पण ऑब्जेक्ट अपवर्ड डिरेक्शनने थ्रोन केल्यामुळे इट विल गेट निगेटिव्ह -10 मल्टिप्लाइड बाय 500 मीटर. देअरफॉर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस, तर इथं मायनस घेताना 2 मल्टिप्लाइड बाय 10 इज 20, म्हणजे इथं येईल 10,000. हे 10,000, हे 3 झिरो मांडले अगोदर आपण आणि 2 5 10. देअरफॉर यू कॅन से दॅट 10,000 इज इक्वल टू यू स्क्वेअर. हे 10 स्क्वेअर मी का 10,000 काय गेले लेफ्ट साईडला नेली म्हणून साईन चेंज झालं. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड इट विल गेट यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड is the initial velocity when the object is thrown in upward direction. आता ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन होत असताना सेकंड टाईममध्ये ऑब्जेक्ट रिचेस झालेल्या या पॉईंटला, व्हेन ऑब्जेक्ट फॉल डाऊन, व्हेन ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन होत असताना इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे, इथं डिटरमाइन करायचा हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. म्हणजे थ्रोन केल्यानंतर तो किती वेळाने खाली पडेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. म्हणजे जाण्यासाठी वर लागलेला वेळ आणि परत खाली येण्यासाठी लागलेला वेळ हा सेम असेल. मग आपण काय करू याच्यामध्ये, फक्त खाली फॉल्स होतानाचा टाईम फाइंड करू आणि त्याचा दुप्पट केला की थ्रोन केल्यापासून ती जमिनीवर पडेपर्यंत लागणारा जो काय रिक्वायर्ड टाईम आहे तो फाइंड करता येईल आपल्याला. वेन ऑब्जेक्ट इज फॉल डाऊन फ्रॉम द some height at the same time u is equal to 0, h is equal to 500 meter, and then to determine the t is equal to how much. t ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला याच्यामध्ये. आणि मग बाय युजिंग द इक्वेशन आपण विचार करू याच्यामध्ये की बाय युजिंग द सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन, बाय युजिंग सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. इथं जीची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल कारण ऑब्जेक्ट फॉल डाऊन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ आणि म्हणून जीची व्हॅल्यू डाऊनवर्ड डिरेक्शनने पॉझिटिव्ह असते. द व्हॅल्यू ऑफ एस इज इक्वल टू 500. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट व्हेन फॉल डाऊन टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 मल्टिप्लाइड बाय टी प्लस हाफ इंटू जीची व्हॅल्यू 10 ही पॉझिटिव्ह घ्यावं लागेल कारण ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ फॉल डाऊन असताना, आणि टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द टी स्क्वेअर इट विल गेट 500 इज इक्वल टू 0 इंटू टी इज 0. देन रिमेनिंग इज हाफ मल्टिप्लाइड बाय 10 इंटू टी स्क्वेअर. 2 1 जा 2 5 जा, ही 5 शिफ्ट करा इकडं. 500 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू टी स्क्वेअर. 5 1 जा 5 1 जा, it will get 100. Taking square root both side, therefore t is equal to 10 second, but that required time is only consider that when object is fall down from a some height toward the earth. फक्त खाली पाडण्यासाठी आणि थ्रोन होण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागेल, म्हणून टोटल रिक्वायर्ड टाईम इज इक्वल टू टोटल रिक्वायर्ड टाईम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 10 आणि इट विल गेट 20 सेकंड. म्हणजे थ्रोन केल्यापासून ते जमिनीवर फॉल्स होईपर्यंत जो लागलेला कालावधी आहे तो आहे 20 सेकंड.
द क्वेश्चन नंबर 5 मधलं ई एक्झाम्पल. अ बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. ॲझ्युमिंग दी जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रीचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. म्हणजे एक बॉल काय आहे, टेबलवर आहे आणि तो टेबलवरून बॉल काय झालेला आहे, खाली पडलेला आहे. खाली किती वेळेमध्ये पडला आहे, तो फक्त 1 सेकंदामध्ये पडलेला आहे. मग व्हॉट इज द फायनल स्पीड ऑफ दॅट बॉल व्हेन इट रिचेस जस्ट टू द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थवर पडत असताना त्याची व्हेलॉसिटी किती आहे, म्हणजे आपल्याला फायनल व्हेलॉसिटी फाइंड करायची. इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0, इज इक्वल टू 0, 0 पासून स्टार्ट झालेला आहे आणि फायनल व्हेलॉसिटी बिकम किती, फायनल व्हेलॉसिटी डिटरमाइन करायची आहे. आणि त्याच वेळीस हाईट ऑफ द टेबल फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. तर टेबलची हाईट किती आहे तेही डिटरमाइन करायचं, की जिथून बॉल काय झालेला आहे, फॉल्स झालेला आहे, हे डिटरमाइन करायचं आहे. फर्स्ट वी राईट द गिव्हन क्वांटिटीज. अ बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. दॅट मीन्स टी इज इक्वल टू 1 सेकंड हे दिलेलं आहे आपल्याला. देन व्हॅल्यू ऑफ द जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Calculate speed on reaching the ground and height of the table. Means V is equal to how many and S is equal to how many हे determine करायचं आहे. मग by using the first kinematic equation, कारण फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशनने आपल्याला याच्यापैकी काही ना काहीतरी मिळेल. by using first kinematic equation. Which is the first kinematic equation? The V is equal to U plus AT. Put up the values of the V, U and A and T. To determine the value of the V as it is, the initial velocity of that ball is equal to 0 meter per second. Then we put up the value of this 0 plus the value of A, that means object is falls down toward the surface of the earth. Therefore, the value of the G is positive. It will get 10. And required time is 1 second, and therefore V is equal to 10 meter per second is the final velocity of the ball just touch to the surface of the earth. The calculate speed on reaching the ground हे आपण फाइंड केलं आहे त्याच्यामध्ये. Then we determine the height of the table when object is fall down from the surface of the table. With the help of this information we can determine the value of the S by using. आपल्याला याच्यामध्ये 2 इक्वेशनचा यूज करता येईल, की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस याचाही यूज करता येईल, कारण व्ही मिळालेलं आहे आपल्याला, यू माहीत आहे आणि जीची व्हॅल्यू माहीत आहे. किंवा आपण सेकंड कायनेमॅटिक इक्वेशनवर सुद्धा फाइंड करू शकतो, की एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरने. इथं बाय युजिंग थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, बाय युजिंग थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. विच इज द थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन? कि V square is equal to U square plus twice AS. The value of the V is nothing but 10 meter per second. Then initial velocity of that object is 0 square plus 2 into falls down होत असल्यामुळे आपण तिथं acceleration due to gravity ही पॉझिटिव्ह घेणार. It is nothing but the 10 and displacement is S, means height of that object किंवा height of the table. Therefore, it will get 100 is equal to 20 multiplied by S, and therefore 100 divided by 20 is equal to S, and therefore S is equal to 5 meter from the surface of the earth. The table height of the table, आणि मग लास्टला तुम्ही लिहू शकता height of the table is equal to 5 meter. म्हणजे स्पीड ऑफ द बॉल जस्ट रिचेस टू द सरफेस ऑफ द अर्थ इज 10 meter per second and height of the टेबल इज इक्वल टू 5 meter. टू स्टॉप हेअर. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला दिलेलं आहे की द मास ऑफ द अर्थ अँड मून आर 6 into 10⁻24 किलोग्रॅम अँड 7.4 into 10⁻22 किलोग्रॅम रेस्पेक्टिवली. अँड द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड मून इज इक्वल टू 3.84 into 10⁵ किलोमीटर. अँड कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून हे डिटरमाइन करायचं आहे आपल्याला. फर्स्ट वी राईट द गिव्हन क्वांटिटीज. द मास ऑफ द अर्थ इज रिप्रेझेंटेड बाय, आपण इथं मास ऑफ द अर्थ कन्सिडर करूया ME. मास ऑफ द अर्थ इज गिव्हन देअर. ME इज इक्वल टू 6 into 10⁻24 किलोग्रॅम. मास ऑफ द मून इज इक्वल टू, किंवा मास ऑफ द अर्थ इज कन्सिडर ॲज ए कॅपिटल M अँड मास ऑफ द मून इज कन्सिडर ॲज ए स्मॉल m कन्सिडर करूया आपण.
It is given 7.4 into 10 raised to 22 kilogram. The distance between them is, the distance between the earth and the moon is equal to 3.84 into 10 raised to 5 kilometer. The universal gravitational constant G is equal to 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. And to determine the gravitational force between earth and moon is equal to how many? हे determine करायचे. By using the formula, कोणता फॉर्म्युला यूज करणार? Gravitational force between the any two objects is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. That means you can use the formula F is equal to capital G into capital M is the mass of the earth, small m is the mass of the moon, and divide by r square is nothing but the distance between these earth and the moon. Put up the values. Therefore, F is equal to, the value of G is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. Mass of the earth is equal to 6 into 10 raised to 24 kilogram. Mass of the moon is 7.4 into 10 raised to 22 kilogram. आणि याला टोटल डिवाइड बाय जे काय आहे ते डिस्टन्स स्क्वेअर जो काय आहे इज इक्वल टू 3.84 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 5 ब्रॅकेट स्क्वेअर हे आपल्याला लिहिता येईल. अँड व्हेन वी कॅल्क्युलेट दिस इट विल गेट द व्हॅल्यू ऑफ एफ इज इक्वल टू 2 into 10 raised to 20 न्यूटन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. हेही आपल्याला फाइंड करता येईल. आता हे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन वाटतील तर सुरुवातीला काय करायचं, नंबर लिहायचे. 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 इंटू 7.4 and into 10 raised to 24 plus 10 raised to 22 it will get 10 raised to 46 minus 11 it will get 10 raised to 35 and divide by 3.84 2 times multiplied by 3.84 आणि multiplied by 10 raised to 10 आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काय येणारी व्हॅल्यू आहे ते F इज इक्वल टू 2 into 10 raised to 20 न्यूटन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द मून अँड अर्थ. हे आन्सर येईल त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 5 मधलं जी एक्झाम्पल जे दिलेलं आहे, द मास ऑफ द अर्थ इज 6 into 10 raised to 24 kilogram. The distance between the earth and the sun is 1.5 into 10 raised to 11 meter. If the gravitational force between the two means sun and earth is 3.5 into 10 raised to 22 Newton, what is the mass of the sun? And use the universal gravitational constant G is equal to 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. ही व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे. फर्स्ट वी राईट द गिव्हन क्वांटिटीज. सोल्युशनमध्ये गिव्हन क्वांटिटी, द मास ऑफ द अर्थ, लेट द मास ऑफ द अर्थ इज कन्सिडर ॲज ए 6 into 10 raised to 24 kilogram. देन मास ऑफ द सन डिटरमाइन करायचं आहे अँड डिस्टन्स बिटवीन देम इज कन्सिडर ॲज R इज इक्वल टू 1.5 into 10 raised to 11 meter. And find if the gravitational force between the two is, the gravitational force between the earth and the sun is equal to 3.5 into 10 raised to 22 Newton, and then we the value of the G is given. Determine the mass of the sun by using the formula. The gravitational force between the any two object is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. तो फॉर्म्युला यूज करा. by using formula, which formula? F is equal to G into ME into MS and divide by the R square, where G is the universal gravitational constant, M is the mass of the earth, MS is the mass of the sun, and R is the distance between them.
Put up the values. The value of G is equal to 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. Mass of the earth is equal to, the mass of the earth is given there, 6 into 10 raised to 24 kilogram. To determine the mass of the sun and divide by the distance between them is 1.5 into 10 raised to 11 ब्रॅकेट स्क्वेअर. एफची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. एफ इज इक्वल टू, द व्हॅल्यू ऑफ द एफ इज इक्वल टू 3.5 इंटू 10 रेज टू 22 न्यूटन इज इक्वल टू, हे नंबरचं प्रॉडक्ट करून घ्या अगोदर, 6.67 इंटू 6 मल्टिप्लाइड बाय एम एस अँड मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 24 मायनस 11 इट विल गेट 10 रेज टू 23 आणि डिवाइड बाय येईल इथं 1.5 इंटू 1.5 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 22. इथं येईल 10 रेज टू 22. बट वी नो द व्हॅल्यू टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द मास ऑफ द सन. मग रिमेनिंग क्वांटिटीज आर शिफ्ट टू द लेफ्ट साइड. द 3.5 इंटू 10 रेज टू 22 मल्टिप्लाइड बाय, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1.5 इंटू 1.5 इंटू 10 रेज टू 22 आणि डिवाइड बाय जे काय येईल 6.67 इंटू 6 इंटू 10 रेज टू 23 आणि इज इक्वल टू मास ऑफ द सन. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल, 10 रेज टू 22 10 रेज टू 22 2 टाईम्स याच्यामध्ये इट विल गेट 44 आणि 44मधून याच्यामध्ये सॉरी इथं 6 इंटू 10 रेज टू इथं आहे 24 नॉट 23, इथं आहे 24. मग 3.5 इंटू 1.5 इंटू 1.5 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 44 मायनस 24 आणि डिवाइड बाय काय येईल 6.67 इंटू 6 इज नथिंग बट द मास ऑफ द सन. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारं जे काय आन्सर आहे की मास ऑफ द सन इज इक्वल टू 1.96 इंटू 10 रेज टू 30 किलोग्रॅम अँड दिस इज द आन्सर. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की 44 मायनस 24 याचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर जे काय आन्सर येणार आहे ते की तर 10 रेज टू जे काय दिलेलं आहे आपल्याला हे 24 दिलेलं आहे, तिथं स्क्वेअर शिफ्ट केलेलं आहे आपण 10 रेज टू 24 लेफ्ट साईडचं लिहिलेलं आहे. तर येणारं जे काय आन्सर आहे ते आपल्याला लिहिता लिहिता 23च आहे. ओके, इथं 23च आहे म्हणजे इथं येणारं 23 येईल आणि येणारं जे काय आन्सर असेल ते एम एस इज इक्वल टू 1.96 इंटू 10 रेज टू 30 किलोग्रॅम. आणि याचे या चॅप्टरमधले ते एखाद दुसरं एक्झाम्पल राहिलेलं असेल, जवळजवळ सगळे एक्झाम्पल संपलेले आहेत.